एमएच बिंदाच्या 7व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभली ते गुरुवर्य महंत श्री नारायणानंद गिरीजी सरस्वती महाराज, संत भगवान पारेश्वर आश्रमाचे प्रमुख परमपूज्य महेंद्र गिरीजी महाराज, वैजापूर तालुक्याचे माजी आमदार, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय भाऊसाहेब तात्या चिगडगावकर, माजी सभापती सन्माननीय भागीनाथ दादा मगर, काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुभाष काका तांबे पाटील, डॉक्टर राजूजी डोंगरे, सन्माननीय मनाजी पाटील मिसाळ, डॉक्टर जीवनजी राजपूत, माजी सभापती बाळू पाटील शेळके, सन्माननीय गायकवाडजी, वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोठाळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजूभाऊ पवार, रणजित पाटील चव्हाण, हरिभक्तपरायण गवंदे महाराज, संजय पाटील बोरणारे, या ठिकाणी प्रामुख्याने ज्यांनी सुरुवातीला मनोगत व्यक्त केलं ते प्रशांतजी शिंदे, प्राध्यापक शेळकेजी, ग्रामीण एकचे सरपंच दौलत भाऊ गायकवाड, ज्यांना माझ्या भाषणानंतर पारितोषिक त्या ठिकाणी बिनधास्तच्या माध्यमातून मिळणार आहे, ते सर्व ज्यांना ज्यांची निवड त्या ठिकाणी झाली ती सर्व मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहे। प्रामुख्याने या ठिकाणी हजर असलेले पालखेड नगरीमधून आलेले सन्माननीय सोमनाथ पाटील मुलमुले, डॉक्टर गणेश पाटील वाणी, बाबासाहेबजी मोकाटे, डॉक्टर माणिकराव सहाने, अशोकजी भाडईत, नंदूभाऊ गोरे सरपंच, भानदास मामा जगदाळी उपसरपंच, राजेंद्र पाटील शेळके, अशोक पाटील चंद्रे, गणेश पारसनाथजी भाडईत, अशोक पाटील शेळके, काबूदादा मेटे, भानुदाजी काने, या ठिकाणी प्रामुख्याने हजर असले अमोल पाटील बावचे, आत्ताच आलेले सन्माननीय कचरूअण्णा डीके पाटील, धसे सर, दत्तू पाटील खपके, आमचे सन्माननीय मोहन पाटील साळुंके, आपले तालुका प्रमुख अनिल पाटील चव्हाण, कडूदादा, प्रशांतजी त्रिभुवन, सगळे पत्रकार, समीरजी लोंढे, सगळे पत्रकार मित्र प्रामुख्याने या ठिकाणी हजर आहे। मी सर्वांचं नाम उल्लेख थोडं टाळतो कारण बाजूलाच हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज भिवंडीकर यांचं कीर्तन सोहळा चालू आहे आणि आम्हाला सर्वांना तिकडे जायचं आहे कीर्तनाला, आणि म्हणून या ठिकाणी प्रवीणजी भाडईत यांच्यावरती प्रेम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी माझ्यापूर्वी प्रशांतजी शिंदे आणि शेळके सरांनी प्रवीणजीच्या बाबतीमध्ये डिटेल माहिती त्या ठिकाणी सांगितली। त्याच्या पलीकडे जाऊन मी काही बोलणार नाही, परंतु 7 वर्षापूर्वी पालखेडला एक छोटंसं रोपटं लावलं, त्याचा साक्षीदार पण मी, आणि अक्षरशः मलाही त्यावेळेस प्रश्न पडला होता का ग्रामीण भागामध्ये पत्रकार म्हणून बिनधास्तच्या माध्यमातून जी सुरुवात झाली तर निश्चित ती कुठपर्यंत त्या ठिकाणी जाणार आहे।
परंतु आज मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटतं, खात्री झाली का प्रवीण भाडाईत आज फक्त वैजापूर पुरताच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवीण भाडाईची त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून ख्याती झालेली आहे. या ठिकाणी शेळके सरांनी सांगितलं का एक कामगाराचा मुलगा, एक शेतकऱ्याचा मुलगा, एक आपल्या पत्रकारितेमधून उच्च भरारी